नमस्कार. तलाठी पदभरती 2023ची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे. जवळपास 4625 जागांची ही जाहिरात असणार आहे आणि ही परीक्षा 17 ऑगस्ट 2023 ते 12 सप्टेंबर 2023 या 27 दिवसांच्या कालावधीमध्ये होणार आहे. ही परीक्षा TCS कंपनीद्वारा घेण्यात येणार आहे. म्हणजे ही परीक्षा TCS पॅटर्ननुसार होणार आहे. ही परीक्षा तब्बल 4 वर्षानंतर होत आहे. आपल्याला माहिती असेल मागची परीक्षा 2019 मध्ये झाली होती आणि आत्ता पुन्हा 2023 मध्ये परीक्षा होणार आहे. म्हणजे 4-4.5 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आता आपली ही ॲड येत आहे आणि परीक्षा होणार आहे. आता या परीक्षेमध्ये आपल्याला जास्तीत जास्त गुण मिळवायचे असतील तर इंग्रजी विषयामध्ये आपले जास्त मार्क्स असणं आवश्यक आहे. कारण हा इतिहास आहे की ज्यांना इंग्रजी विषयामध्ये जास्त गुण मिळाले त्यांचं मेरिट लिस्टमध्ये नाव आलेलं आहे. त्यामुळे TCS पॅटर्ननुसार जर ही परीक्षा होत आहे आणि यामध्ये इंग्रजी विषयामध्ये जर तुम्हाला चांगले मार्क्स मिळवायचे असतील तर आज मी तुम्हाला जे काही महत्त्वाचे टॉपिक्स सांगणार आहेत त्याच टॉपिक्सचा अभ्यास करून तुम्हाला जायचं आहे. इतके टॉपिक्स जर तुम्ही व्यवस्थित अभ्यासलेत तर नक्कीच तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स अपकमिंग काळात ज्या काही TCS पॅटर्ननुसार परीक्षा होतील त्या सर्व परीक्षांमध्ये तुम्हाला चांगलेच चांगले गुण मिळतील. तर चला बघूया ते कोणकोणते महत्त्वाचे टॉपिक्स आहेत. आता TCS पॅटर्न म्हटलं म्हणजे आपल्या लक्षात आलं पाहिजे की यापूर्वी TCS पॅटर्नने कोणकोणत्या परीक्षा घेतलेल्या आहेत. तर सुरुवातीला म्हाडाची परीक्षा TCS पॅटर्ननुसार झाली. त्यानंतर ITI इन्स्ट्रक्टरची परीक्षा TCS पॅटर्ननुसार झाली. त्यानंतर PCMCची एक्झामसुद्धा TCS पॅटर्ननुसार झाली. त्यापूर्वी DVETची एक्झाम झाली तीसुद्धा TCS पॅटर्ननुसार झाली आणि त्याआधी आणखी एक एक्झाम झाली होती WRD ही सुद्धा एक्झाम TCS पॅटर्ननुसार झालेली आहे. आणि TCS पॅटर्नचा आणखी जर आपण विचार केला तर 2018 पासून स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या ज्या कंबाईन ग्रॅज्युएट लेवलच्या परीक्षा म्हणजे CGLच्या परीक्षा असोत किंवा MTS मल्टीटास्किंगच्या परीक्षा असोत किंवा CHSL कंबाईन हायर सेकंडरी लेवल लोअर डिव्हिजन क्लर्क म्हणू शकतो किंवा डेटा एंट्री ऑपरेटर आपण म्हणू शकतो, या पदांसाठी ज्या परीक्षा घेतल्या जात होत्या 2018 पासून ते आत्तापर्यंत या सर्व परीक्षा TCS पॅटर्ननुसार घेतल्या जातात. मग या सर्व परीक्षा आत्तापर्यंत जे पेपर्स झालेले आहेत या पेपर्सचा अभ्यास करूनच आपल्याला पुढे जायचं आहे. या पेपरचा अभ्यास केल्यानंतर ॲनालिसिस केल्यानंतर अध्ययन केल्यानंतर आपल्या एक लक्षात येतं की TCS नेमकं काय करतंय, TCS नेमकं काय विचारतंय, TCS नेमकं विद्यार्थ्यांकडून कोणत्या अभ्यासाची डिमांड करतंय. तर हे सर्व आपल्याला त्यांच्या परीक्षांमध्ये पाहायला मिळतं. सर्वत्र PDF अवेलेबल आहेत. तर तुम्ही जर म्हाडा पेपर्स टाकले PDF तर तुम्हाला गुगलवर अनेक PDF पेपर्स जे आहेत ते म्हाडाचे मिळून जातील जेवढ्या परीक्षा झालेल्या आहेत तेवढ्या टर्म्स शिफ्टमध्ये. सो आता आपण बघूया की असे कोणकोणते टॉपिक्स आहेत. बघा सुरुवातीला मला तुम्हाला सांगायचं आहे की TCS पॅटर्ननुसार जर आपण स्टडी करत आहोत तर आपल्याला व्होकॅब्लरीला जास्त फोकस करायचं आहे. आपलं होतं काय, आपण ग्रामरकडे जास्त लक्ष देतो आणि व्होकॅब्लरीकडे दुर्लक्ष करतं आणि नेमका हाच पॉईंट TCS पकडतं आणि ते व्होकॅब्लरीवर प्रश्न विचारतात. सो ग्रामर आणि व्होकॅब्लरी पॅरलल करायचं आहे. म्हणजे जेवढा फोकस आपण ग्रामरकडे देतोय तितकाच फोकस आपल्याला व्होकॅब्लरीकडे द्यायचा आहे. आता व्होकॅब्लरी करत असताना कॉमन वर्ड्सचा अभ्यास करत असताना आपल्याला सुरुवातीला काय घ्यायचं आहे. बघा इथे क्रम दिलेला आहे. पहिल्यांदा सिनॉनिम्स घेतलेला आहे, नंतर इडियम्स अँड फ्रेजेस घेतलेला आहे, 3 नंबरला एंटॉनिम्स आहे, 4 नंबरवर वन वर्ड सबस्टिट्यूट आहे आणि 5 नंबरला स्पेल चेक आहे. हा क्रम आहे. हा क्रम मी असा का घेतला, मी सुरुवातीला सिनॉनिम्स घेतलं तर नंतर लगेच एंटॉनिम्स घेऊ शकलो असतो, परंतु मी एंटॉनिम्स घेतले नाही आहे. त्यामागचं कारण आहे ॲनालिसिस की आत्तापर्यंत सर्वाधिक प्रश्न TCSने कशावर विचारलेली आहेत, सिनॉनिम्सवर विचारलेली आहेत. सर्वाधिक प्रश्न सिनॉनिम्सवर. त्याच्या खालोखाल प्रश्न जी आहेत ती इडियम्सवर विचारलेली आहेत. पण आता बघा, आता आपला जो सिलेबस आहे त्या सिलेबसमध्ये क्लिअरली मेन्शन केलेलं आहे. कॉमन वर्ड्स तर क्लिअरली मेन्शन केलेलं आहे, परंतु सेपरेट मेन्शन केलेलं आहे इडियम्स अँड फ्रेजेस. बोल्डमध्ये सेपरेट मेन्शन केलेलं आहे इडियम्स अँड फ्रेजेस. म्हणजे जितका अभ्यास आपण सिनॉनिम्सचा करणार तितकाच अभ्यास आपल्याला इडियम्स अँड फ्रेजेसचा करायचा आहे. सो 1 नंबर सिनॉनिम्स आपल्याला अभ्यासाला घ्यायचे आहेत, 2 नंबरला इडियम्स आपल्याला अभ्यासाला घ्यायचे आहेत. त्यानंतर मात्र मग आपण काय करणार आहोत, एंटॉनिम्स घेऊया, त्यानंतर वन वर्ड सबस्टिट्यूट घ्या, त्यानंतर स्पेल चेक घ्या. सो हा व्होकॅब्लरीचा क्रम तुम्हाला अभ्यासात घेताना लक्षात ठेवायचा आहे. आता बघा TCSचे जे सिनॉनिम्स आहेत हे तुम्हाला कुठून करायचे आहेत. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमध्ये जितके सिनॉनिम्स आलेले आहेत
प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्समध्ये जितके सिनॉनिम्स आलेले आहेत त्यांचं एक कलेक्शन करा आणि ते सर्व सिनॉनिम्स तुम्ही अभ्यासा. त्या सर्व सिनॉनिम्सची तुम्ही वारंवार रिव्हिजन करा, त्यांचा चांगला सराव करा. म्हणजे ते सिनॉनिम्स जर तुम्हाला पुढच्या परीक्षेमध्ये विचारलेत तर नक्कीच तुम्हाला त्यांचं उत्तर देता येतं आणि रिपीट होतात. जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्समध्ये आलेले शब्द असतात, सिनॉनिम्स असतात, ते रिपीट होतात आणि रिपीट होतात म्हणूनच आपण काय करतोय, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्समधनं तयारी करतोय. आता बघा, हे TCS सिनॉनिम्सचं मी तुम्हाला ब्रीफमध्ये सांगतो की किती सिनॉनिम्स आपल्याला अभ्यासायचे आहेत. तर मिनिमम 500 सिनॉनिम्सचा अभ्यास करा, सराव करा आणि मॅक्सिमम 800 सिनॉनिम्सचा सराव अभ्यास आपल्याला करायचा आहे. आता ही फिगर तुमच्यासाठी जास्त होऊ शकते, तुम्ही 500 800 नाही. जर 4 वर्षानंतर जर एकदा पदभरती होत आहे आणि जर मोठी पदभरती आहे आणि जर तुम्हाला खरोखर सरकारी नोकर बनायचं आहे, सरकारी नोकरी घ्यायची आहे, तर तुम्हाला हे करावंच लागणार आहे. जो करणार नाही तो होणारच नाही, परंतु जो करेल तोच तरेल. आणि म्हणून तुम्हाला इतके सिनॉनिम्स करायचे आहेत. आता ही फिगर जर तुम्हाला मोठी दिसत असली, बघा ही 500 सिनॉनिम्स जर तुम्हाला मोठे दिसत असले तर तुम्ही एक लक्ष देऊ शकतात की बघा, दररोज जर तुम्ही 10 सिनॉनिम्स केलेत तर एका महिन्यात तुमचे 300 सिनॉनिम्स होतात. जर तुम्ही दररोज 10 सिनॉनिम्सचा अभ्यास केला तर एका महिन्यात तुमचे 300 सिनॉनिम्स होतात. आणि दररोज 10 सिनॉनिम्सचा अभ्यास करायला तुम्हाला मॅक्झिमम 25 ते 30 मिनिटं कालावधी लागेल. आणि हेच जर तुम्ही 2 महिने केलं तर 600 होत आहेत. 1.5 महिने जर केलं तर हे तुमचे 150 म्हणजे जवळपास 450 सिनॉनिम्स तुमचे होतच आहेत. 1.5 ते 2 महिन्यामध्ये 500-600 सिनॉनिम्स आपले इझिली होतात. फिगर दिसायला मोठी आहे, त्याला जर तुम्ही स्मॉल सेगमेंटमध्ये, स्मॉल अमाऊंटमध्ये जर तुम्ही ब्रेकअप केलं तर तुम्हाला जास्त काही करायचं नाही आहे, किंवा जास्त अडचण जी आहे ती येणार नाही. मग कुठून करायचं तर बघा, 2 ऑप्शन्स आहेत. एक आहे पिनॅकल पब्लिकेशनचं पुस्तक, तिथून करा. तिथे तुम्हाला सर्व यापूर्वी सीजीएलने विचारलेले, TCS पॅटर्ननुसार विचारलेले सर्व जे सिनॉनिम्स आहेत ते पाहायला मिळतील. किंवा मग तुम्ही आमचा कोर्स जॉईन करू शकतात, SK एज्युकेशनवर असलेला TCS IBPS पॅटर्ननुसार इंग्लिश ऑनलाईन कोर्स. त्यामध्ये मी हे सर्व सिनॉनिम्स कव्हर केलेले आहेत. मी सर्व SSCचे कव्हर तर केलेलेच आहेत, त्यासोबतच ITI इन्स्ट्रक्टर, म्हाडाचे पेपर्समध्ये आलेले सिनॉनिम्स, त्यानंतर ITI इन्स्ट्रक्टरमध्ये आलेले सिनॉनिम्स, PCMCमध्ये आलेले सिनॉनिम्स, त्यापूर्वी WRD मध्ये आलेले सिनॉनिम्स, हे सर्व कव्हर केलेले आहेत. सर्व सिनॉनिम्स कव्हर करत असताना एकीकडे सिनॉनिम खाली 4 ऑप्शन, तर त्या 4 ऑप्शनचेही सिनॉनिम्स मी तुम्हाला सांगितलेले आहे. सो व्हिडिओ जर तुम्ही पाहिलेत तर तुम्हाला जास्त फायदा होऊ शकतो. आणि या व्हिडिओज सोबत मी तुम्हाला PDF फाईल्सही डाउनलोड करण्यासाठी दिलेले आहेत की तुम्ही डाउनलोड करून प्रिंटआउट काढून नंतर त्याचा सराव व्यवस्थित करू शकतात. प्रत्येक वेळेस तुम्हाला व्हिडिओ पाहायची आवश्यकता नाही. प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात? प्रश्न डायरेक्ट आणि विदिन द सेंटेन्स विचारले जाऊ. डायरेक्ट म्हणजे काय? एक डायरेक्ट शब्द दिला जाईल, 4 ऑप्शन असतील, त्याचा सिनॉनिम ओळखा. आणि विदिन द सेंटेन्स म्हणजे एक सेंटेन्स दिलं जाईल, त्यामध्ये एक शब्द असेल, त्याला अंडरलाईन केलेलं असेल, खाली 4 ऑप्शन असतील, अंडरलाईन केलेल्या शब्दाचा सिनॉनिम ओळखा. या पद्धतीने तुम्हाला विचारलं जाईल. सो हा सिनॉनिम तुम्हाला व्यवस्थित करायचा आहे. परीक्षेला जाण्याच्या आधी तुमचे सिनॉनिम्स झालेच पाहिजे. आता इडियम्सवर कमीत कमी तुम्हाला 5 प्रश्नांचा एक सेटही विचारला जाऊ शकतो. पूर्वी व्हायचं SSC CGLच्या परीक्षांमध्ये 5 प्रश्न तुम्हाला इडियम्सवर विचारले जायचे. सो तुम्हाला इथे जर विचारले तर नवल नाही, परंतु आपण 2 ते 3 प्रश्नांसाठी कन्सिडर करून आपण किती इडियम्स अभ्यासायचे आहेत? 500 to 800 आपल्याला इडियम्स अभ्यास आहे. सिमिलरली आपल्याला दररोज 10 इडियम्स करायचे आहेत. दररोज 10 इडियम्स केले तर आपले महिन्याला 300 इडियम्स आरामात होतात. कुठून करायचे? पिनॅकल पब्लिकेशनचं पुस्तक खरेदी करा, तिथून मिळेल. किंवा मग आपलं SK एज्युकेशन ॲप, आपला कोर्स आहे, कोर्समधून तुम्ही करू शकतात. कोर्समध्ये मी ॲडिशनल घेतलेला आहे. प्रश्न कसे मिळतील तर बघा, प्रश्न तुम्हाला डायरेक्ट विचारला जाईल, डायरेक्ट तुम्हाला इडियम दिला जाईल, त्याचा अर्थ 4 ऑप्शन्समध्ये असेल तो विचारावा लागेल. किंवा प्रश्न तुम्हाला विदिन द सेंटेन्स विचारला, एक सेंटेन्स असेल, त्यामध्ये इडियम असेल, त्याला अंडरलाईन केलेलं असेल, 4 ऑप्शन दिसतील, त्या 4 ऑप्शनपैकी कोणतं एक उत्तर असेल. किंवा इनकम्प्लीट इडियम दिलं जाईल, एखादं सेंटेन्स असेल, त्या सेंटेन्समध्ये इनकम्प्लीट इडियम दिलं जाईल, त्याला आपल्याला कंप्लीट करावं लागेल. किंवा एखादा सेंटेन्स असेल, त्या सेंटेन्समध्ये इडियम तर दिला जाईल, परंतु त्याचा एक शब्द चुकवला जाईल, एक शब्द चुकीचा दिला जाईल. तो चुकीचा शब्द कोणता आहे ते आपल्याला ओळखायचा आहे, त्याच्याऐवजी कोणता शब्द बरोबर होईल हे आपल्याला बघायचं आहे. सो ही सर्व प्रॅक्टिस आपण आपल्या व्हिडिओ कोर्समध्ये घेतलेली आहे. पुढे बघा, TCS वन वर्ड सबस्टिट्यूट. TCS वन वर्ड सबस्टिट्यूट किती करायचे? 300 ते 500. 300 ते 500 तुम्हाला मॅक्सिमम 500 करायचे, मिनिमम 300 केले तरी चालतील. सेम 2 ऑप्शन्स आहे आपल्यासाठी. प्रश्नांचा पॅटर्न जो डायरेक्ट असेल आणि विदिन सेंटेन्स असेल.
पुढे बघा अँटोनिम्स. अँटोनिम्स कसे करायचे, किती करायचे, तर अँटोनिम्स मिनिमम 200 करायचे आहेत. मिनिमम 200 जरी केले तरी भरपूर आहे, कारण जास्त प्रश्न विचारले जात नाही. जिथे सिनोनिमला 4 प्रश्न विचारले जातील तर 4 1, म्हणजे इकडे 4 प्रश्न जर सिनोनिमचे असेल तर 1 प्रश्न तुम्हाला अँटोनिमवर विचारला जाऊ शकतो. सेम प्रोसिजर आहे, सेम सोर्स आहे, त्यानंतर विचारण्याची पद्धत सेम आहे, डायरेक्ट किंवा विदिन द सेंटेन्स. यानंतर बघा स्पेल चेक. स्पेल चेकवर 1 प्रश्न विचारला जाऊ शकतो, कधी कधी विचारला जात नाही. मिनिमम तुम्हाला 200 ते 300 प्रश्न जे आहेत ते करायचे आहेत. त्यासोबत 2 ऑप्शन, 2 सोर्सेस तुमच्याकडे आहेत. आता 4 ऑप्शनपैकी कोणत्या ऑप्शनमध्ये स्पेलिंग योग्य आहे असं विचारलं जाऊ शकतं, किंवा 4 ऑप्शनपैकी कोणतं स्पेलिंग चुकीचं आहे हे देखील विचारलं जाऊ शकतं. एरर डिटेक्शनच्या प्रश्नांमध्ये देखील तुम्हाला स्पेलिंगचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता हे बघा, आता ग्रामरकडे आल्यानंतर आपल्याला कोणते टॉपिक्स अभ्यासायचे आहेत. ग्रामरमध्ये आपल्याला कोणकोणते टॉपिक्स अभ्यासायचे आहेत. बघा TCS पॅटर्ननुसार ग्रामरसाठी हे टॉपिक्स महत्त्वाचे आहेत. आर्टिकल, प्रेपोजिशन, एक्झेक्टिव्ह, डिग्री, ॲडव्हर्ब आणि कंजंक्शन. हे टॉपिक्स जर तुम्ही व्यवस्थित केलेत तर तुम्हाला सेंटेन्स इम्प्रूव्हमेंटचा प्रश्न विचारला जाऊ शकतो या टॉपिक्सवर, किंवा तुम्हाला एरर डिटेक्शनचा प्रश्न विचारला जाऊ शकतो या टॉपिक्सवर, किंवा तुम्हाला फिल इन द ब्लँकचा प्रश्न या टॉपिक्सवर विचारला जाऊ शकतो. सो आर्टिकलमध्ये हे 3 प्रश्नांचे पॅटर्न आहे, प्रिपोजिशनमध्येही 3 प्रश्नांचे पॅटर्न आहे, एक्झेक्टिव्ह, डिग्री, ॲडव्हर्ब, कंजंक्शनमध्येही 3 प्रश्नांचे पॅटर्न आहे. एरर डिटेक्शन, सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट किंवा फिल इन द ब्लँक्स म्हणून प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता आर्टिकलमध्ये आपल्याला प्रॉपर काय करायचं आहे बघा. आता आर्टिकलमध्ये आपल्याला प्रॉपर काय करायचं आहे, तर आर्टिकलमध्ये सुरुवातीला आपल्याला 0 आर्टिकल्स करायचे आहेत. 0 आर्टिकल्स आपण कशाला म्हणतो, असे शब्द की ज्यांच्या सोबत आपण आर्टिकल वापरत नाही. मी जर तुम्हाला सांगितलं की या ठिकाणी ऑइल हा शब्द आहे आणि ऑइल या शब्दासाठी कोणता या ठिकाणी आर्टिकल लागणार, तर बघा किती सोपं आहे. ओ काय आहे, वॉवेल. वॉवेल असेल तर आपण काय यूज करतो, आर्टिकल ॲन यूज करतो. आर्टिकल ॲन यूज करतो, बरोबर. आता या ठिकाणी ओचा उच्चार बघा, ऑइलचा उच्चार करताना आधी उच्चार कसा येतोय, ऑ उच्चार येतोय, म्हणजे उच्चारही कसा आहे, ऑ आहे. सुरुवातही वॉवेलने झालेली आहे, सुरुवातही स्वराने झाली आणि सुरुवात ही स्वर उच्चाराने देखील झालेली आहे, म्हणून कंपल्सरी या ठिकाणी आपण काय वापरणार, ॲन वापरणार. परंतु हा ॲन चुकीचा आहे. हा ॲन का चुकीचा आहे, कारण ऑइल काय आहे, लिक्विड आहे. ऑइल लिक्विड आहे. लिक्विड म्हणजे काय असतं, अनकाउंटेबल नाऊन असतं, आणि अनकाउंटेबल नाऊन सोबत आपण आर्टिकल यूज करत नाही. याला म्हणतात 0 आर्टिकल. याला म्हणतात 0 आर्टिकल. आणि 0 आर्टिकल्सचे नियम तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. सोबतच बघा ॲडव्हान्स द. ॲडव्हान्स द म्हणजे काय, एखादं सरनेम आहे, एखादं सरनेम आहे, फॉर एक्झाम्पल अंबानी. एखादं सरनेम आहे अंबानी, त्यासोबत आपण आर्टिकल द जोडला आणि अंबानीला प्लुरल बनवलं, द अंबानीज. याचा अर्थ होतो अंबानी फॅमिली. याचा अर्थ होतो अंबानी फॅमिली. सो दचा ॲडव्हान्स यूज कशा पद्धतीने केला जातो, दचा ॲडव्हान्स यूज कशा पद्धतीने केला जातो हे तुम्हाला अभ्यास करून जायचं आहे. सोबत फिक्स द. फिक्स द कशाला म्हणतो, नद्यांची नावं असतील, सागरांची नावं असतील, महासागरांची नावं असतील, न्यूजपेपरची नावं असतील, पर्वत शृंखलेची नावं असतील, यांच्या पुढे जनरली आपण काय वापरतो, आर्टिकल द वापरतो. सो हा फिक्स द तुम्हाला करून जायचा आहे. आणि आर्टिकल ए आणि ॲनचे काही महत्त्वपूर्ण नियम आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. इतकं जर तुम्ही लक्षात ठेवलं तर एरर डिटेक्शन, सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट किंवा फिल इन द ब्लँकचा कसाही प्रश्न येऊ तुम्हाला त्याला उत्तर देता येतं. मग या प्रश्नांचा पॅटर्न कसा असेल, एरर डिटेक्शन, सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट किंवा फिल इन द ब्लँक्स. कुठून करायचे, तर तुम्हाला जिथे वाटत असतील की जिथे हे सर्व टॉपिक्स क्लिअर आहे तिथून करा, नाहीतर आपला ऑनलाईन कोर्स आहे तिथूनही तुम्ही हे करू शकतात. पुढे बघा, प्रपोजिशनमध्ये काय करायचं, हे कसं आलं इकडे. प्रपोजिशनमध्ये काय करायचं, प्रपोजिशनमध्ये कोणता अभ्यास करायचा आहे बघा. असे प्रपोजिशन की जे एका शब्दासोबत वेगवेगळे असतात, म्हणजे शब्द एकच असेल आणि प्रपोजिशन जे आहे ते वेगवेगळे असतील. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी मी ॲग्री हा शब्द लिहिला, तर ॲग्री या शब्दासोबत कधी मी विथचा वापर करणार, तर कधी मी ॲग्री या शब्दासोबत टूचा वापर करणार. प्रसंग जसा असेल त्या प्रसंगासोबत मी ॲग्रीसोबत विथचा वापर करेल किंवा ॲग्रीसोबत टूचा वापर करेल. हे जर तुम्हाला व्यवस्थित कळालं तर प्रिपोजिशनचे प्रश्न तुम्हाला व्यवस्थित जमतात. आणि हे सर्व आपण आपल्या ऑनलाईन कोर्समध्ये ऑलरेडी घेतलेलं आहे, त्यामुळे सोर्स तो व्यवस्थित बघा. एका शब्दासोबत विविध प्रसंगी येणारे प्रेपोजिशन्स किंवा टाइम आणि प्लेसशी संबंधित असलेले प्रेपोजिशन. टाइम आणि प्लेसशी संबंधित असलेले प्रेपोजिशन म्हणजे काय, मी जर विचारलं संडे, मंडे, ट्यूसडे, वेन्सडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डे यांच्या आधी कोणता प्रेपोजिशन यूज करणार, तर तुम्ही म्हटलं पाहिजे ऑन हा प्रेपोजिशन यूज करणार. आणि मी जर विचारलं मॉर्निंगसाठी तुम्ही कोणतं प्रेपोजिशन यूज करणार, तर तुम्ही सांगितलं पाहिजे इन. मी जर विचारलं आफ्टरनून तर तुम्ही सांगितलं पाहिजे ॲट प्रेपोजिशन. सो हा प्रेपोजिशनचा वेरियस आहे. आणि मी जर विचारलं टुडे आणि टुमारो यासाठी कोणतं प्रेपोजिशन वापरणार, मी जर तुम्हाला विचारलं की टुडे किंवा टुमारो
यासाठी तुम्ही कोणतं प्रेपोजिशन वापरणार, कारण हे पण टाइम प्लेस दाखवतं, टाइम दाखवतोय. जसं संडे, मंडे, ट्यूजडे, वेन्सडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डे टाइम दाखवतं आणि यांच्यासोबत आपण ऑन हे प्रेपोजिशन वापरतो. जसं आपण मॉर्निंगच्या पुढे इन वापरतो, नाईटच्या पुढे ॲट वापरतो, आफ्टरनूनच्या पुढे आपण ॲट वापरतो, इव्हिनिंगच्या पुढे आपण इन हे प्रेपोजिशन वापरतो, तसं टुडे आणि टुमॉरोच्या आधी आपण कोणतंही प्रेपोजिशन वापरत नाही. तरी बरेच जण ऑन टुडे, ऑन टुमॉरो म्हणतात. ऑन टुडे, ऑन टुमॉरो पूर्णतः चुकीचं आहे. सो हे 0 आर्टिकल्स आहेत. हा जो पार्ट मी तुम्हाला सांगितला होता. सो हे 0 प्रेपोजिशन्स आहेत. इथे कोणताही प्रेपोजिशन जो आहे, इथे कोणताही प्रेपोजिशन येत नाही. मग तुम्हाला हे लक्षात घ्यायचं आहे की टाइम प्लेसशी संबंधित असलेले प्रेपोजिशन्स कोणकोणते आहेत. यानंतर बघा असे प्रेपोजिशन्स की जे कधी कधी कंजंक्शन म्हणून देखील फंक्शन करतात. बरेच प्रेपोजिशन आहेत की जे कंजंक्शनचा वापर म्हणून केला जातो. आफ्टर हे प्रेपोजिशन आहे, परंतु याचा कंजंक्शन म्हणून देखील वापर केला जातो. हे प्रेपोजिशन देखील आहे, हे कंजंक्शन देखील आहे. बिफोर प्रेपोजिशन देखील आहे, कंजंक्शन देखील आहे. सिन्स प्रेपोजिशन देखील आहे, कंजंक्शन देखील आहे. ॲज प्रेपोजिशन देखील आहे, कंजंक्शन देखील आहे. मग हे आपल्याला कळायला पाहिजे. त्यानंतर फिक्स्ड प्रपोजिशन. फिक्स्ड प्रपोजिशन आपण कशाला म्हणतो, असे शब्द की ज्यांच्यानंतर फिक्स्ड प्रपोजिशन येणार आहे. जसं मी जर तुम्हाला विचारलं की बार्क नंतर कोणतं प्रपोजिशन येईल तर तुम्ही सांगितलं पाहिजे ॲट. मी जर विचारलं स्टेअर नंतर कोणतं प्रपोजिशन यायला पाहिजे, तुम्ही सांगितलं पाहिजे ॲट. मी जर विचारलं लुक नंतर कोणतं प्रपोजिशन येऊ शकतो, तुम्ही सांगितलं पाहिजे ॲट प्रपोजिशन येणार. ओके, सो हे फिक्स प्रपोजिशन आहेत. सो हे फिक्स प्रपोजिशनचा तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करून जायचा आहे. मग हे कुठून करायचं, ज्या पुस्तकात तुम्हाला हे सर्व मिळेल त्या पुस्तकातून अभ्यास करा. ज्या शिक्षक तुम्हाला हे सर्व शिकायला मिळत असेल त्या शिक्षकाकडून करा, किंवा आपल्या ऑनलाईन कोर्समध्ये तुम्हाला हे सर्व मिळणारच आहे, तुम्ही तिथून करू शकता. पुढे बघा, प्रेपोजिशन या प्रश्नांचा पॅटर्न सेम. एरर डिटेक्शन, सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट, फिलर्स कुठून करायचे ऑलरेडी सांगितलेलं आहे. आता बघा ॲडजेक्टिव्ह. मी तुम्हाला जो तिसरा टॉपिक सांगितला की ॲडजेक्टिव्ह टॉपिक करायचा आहे, तर ॲडजेक्टिव्ह टॉपिकमध्ये काय काय करायचं, तर ॲडजेक्टिव्ह टॉपिकमध्ये तुम्हाला ईचचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. ईच कुठे वापरला जातो, एव्हरी कुठे वापरला जातो, सम कुठे वापरला जातो, एनी कुठे वापरला जातो, आयदर कुठे वापरला जातो, नायदर कुठे वापरला जातो, लिटल, अ लिटल, द लिटल, फ्यू, अ फ्यू, द फ्यू कुठे वापरलं जातं, इनफ कुठे वापरलं जातं. हे सर्व डिटर्मिनर्स तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यायचे आहेत. एकाच वाक्यात अनेक ॲडजेक्टिव्ह जर आले तर त्यांचा क्रम कसा असला पाहिजे, ओसास कॉम्प सांगितलेला आहे मी तुम्हाला, तो क्रम असला पाहिजे. ॲडजेक्टिव्हच्या जागेवर ॲडवर्बचा वापर होऊ न देणे. बघा, ॲडजेक्टिव्ह आणि ॲडवर्ब दोघांमध्ये फरक आहे, परंतु ॲडजेक्टिव्हच्या जागी जर ॲडवर्ब यूज होत असेल तर सेंटेन्स चुकीचं होईल. मग हा वापर कसा करायचा ते देखील बघायचं आहे. त्यानंतर बघा, एरर डिटेक्शन, सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट, सिंगल फिलर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. कुठून अभ्यासायचं, जिथे तुम्हाला हे सर्व मिळत असेल तिथून अभ्यासा. नसेल कुठे मिळत तर मग आपला ऑनलाईन कोर्स तुम्हाला आहेच. पुढे बघा, डिग्री. डिग्रीमध्ये आपल्याला काय अभ्यासायचं आहे, डिग्री 3च आहेत. पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री. मग पॉझिटिव्ह डिग्री सोबत, कंपॅरेटिव्ह डिग्री सोबत, सुपरलेटिव्ह डिग्री सोबत मच, टू मच, व्हेरी किंवा मोर, मोस्ट यांचा वापर कसा केला जातो, फेअरली किंवा रिलेटिव्हली किंवा कंपॅरेटिव्हलीचा वापर कसा केला जातो, हे सर्व तुम्हाला अभ्यासायचं आहे. बघा, मोर, मोस्ट, मच, व्हेरी मच, टू मच, सच, हे सर्व तुम्हाला माहिती पाहिजे. इनफ, फेअरली, कंपॅरेटिव्ह, रिलेटिव्ह यांचा सर्वांचा यूज तुम्हाला माहिती असला पाहिजे, तेव्हा तुम्हाला डिग्रीवर आलेला प्रश्न सोडवता येऊ शकतो. प्रश्न कसे विचारले जातील तर प्रश्न बघा, एरर डिटेक्शनचा विचारला जाऊ शकतो, सेंटेन्स इम्प्रूव्हमेंटचा विचारला जाऊ शकतो, फिल इन द ब्लँकचा विचारला जाऊ शकतो. कुठून करायचं, जिथे तुम्हाला हे टॉपिक्स व्यवस्थित क्लिअर केलेले दिसतील तिथून तुम्ही अभ्यासा. मग ते कोणतेही पुस्तक असू शकतो, ते कोणतेही शिक्षक असू शकतात, नाहीतर मग आपला कोर्स आहेच. आता पुढे बघा, पुढचा टॉपिक कोणता आहे, ॲडवर्ब. ॲडवर्ब फार महत्त्वाचा टॉपिक आहे. ॲडवर्ब ॲडजेक्टिव्ह इंटरचेंज करून बऱ्याचदा सेंटेन्सेसमध्ये एरर केले जातात. एकाच वाक्यात अनेक ॲडवर्ब असल्यास त्यांचा योग्य क्रम लावणे. बघा, एका वाक्यामध्ये काय होतं की एक ॲडवर्ब ऑफ मॅनर येणार, दुसरा ॲडवर्ब ऑफ प्लेस येणार, तिसरा ॲडवर्ब ऑफ टाईम येणार, चौथा ॲडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी येणार. मग हे क्रमाने कसे असले पाहिजे, यांचा योग्य क्रम काय असला पाहिजे सेंटेन्समध्ये, हे तर तुम्हाला माहिती पाहिजे. सो याचा अभ्यास करून जायचं. ॲडवर्बची योग्य पोझिशन लावणे. बऱ्याचदा काय होतं सेंटेन्समध्ये, जस्ट असेल, ऑलरेडी असेल, रिसेंटली असेल, लेटली असेल, लेफ्ट, ही सर्व जी ॲडवर्ब्स आहेत यांची पोझिशन मुळात चुकवली जाते. यांना मुद्दाम व्हर्बच्या नंतर लिहून दिला जाईल किंवा कुठे नाऊनच्या आधी लिहून दिला जाईल. यांची पोझिशन, यांची जागा, यांचा प्लेस जे आहे ते चुकवलं जातं. मग तुम्हाला योग्य पोझिशन जी आहे ती माहिती पाहिजे. ॲडवर्बच्या जागेवर ॲडजेक्टिव्ह यूज होऊ न देणे. बऱ्याचदा काय होतं, जिथे ॲडवर्ब यूज व्हायला पाहिजे तिथे ॲडजेक्टिव्ह यूज होऊन जातो, तर हे होता कामा नये. याचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. रिलेटिव्ह ॲडवर्ब, दॅट रिलेटिव्ह ॲडवर्ब आहे, व्हॉट रिलेटिव्ह ॲडवर्ब आहे, वेन रिलेटिव्ह ॲडवर्ब आहे, वेअर रिलेटिव्ह ॲडवर्ब आहे, हे सर्व सेंटेन्सेसला जोडतात म्हणून यांना रिलेटिव्ह ॲडवर्ब आपण म्हणतो. यांचा अभ्यास तुमचा व्यवस्थित पाहिजे, तर तुम्हाला ॲडवर्ब आलेला सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट, एरर डिटेक्शन किंवा फिलरचा प्रश्न सोडवता येईल. कुठून करायचं, जिथे हे टॉपिक्स तुम्हाला शिकायला मिळत असतील, ज्या पुस्तकामध्ये तुम्हाला हे सर्व समजत असेल, कळत असेल, तिथून करायचं.
नाहीतर आपलं ॲप आहेच. कंजंक्शनमध्ये बघा काय करायचं आहे, तर कंजंक्शनमध्ये आपल्याला हे कंजंक्शन प्रॉपर करायचे आहे. टाइम रिलेटेड कंजंक्शन, प्लेस रिलेटेड कंजंक्शन, कंडिशन, कॉन्ट्रास्ट अँड ॲडिशन रिलेटेड कंजंक्शन जे आहेत त्यांचा अभ्यास व्यवस्थित करून जा. पेअर कंजंक्शन, पेअर कंजंक्शन कोणते? बोथ सोबत आपण अँड लावतो, बिटवीन सोबत आपण अँड लावतो, आयदर सोबत आपण ऑर लावतो, सो ते पेअर कंजंक्शन. कंजंक्शन विथ ॲडवर्ब्स, असे कंजंक्शन की जे ॲडवर्ब सोबत येतात. बघा मी जर तुम्हाला सांगितलं की राहुल इज ॲज गुड ॲज मोहित इज. सेंटेन्स काय आहे? राहुल इज ॲज गुड ॲज मोहित इज. या सेंटेन्समध्ये बघा, हा जो गुड आहे हा गुड ॲडजेक्टिव्ह आहे आणि ॲडजेक्टिव्ह बद्दल जास्तीची माहिती सांगण्यासाठी आलेला ॲज काय आहे? ॲडवर्ब आहे. गुड ॲडजेक्टिव्ह विषयी जास्तीची माहिती सांगणारा शब्द ॲज आहे आणि हा ॲज काय आहे? ॲडवर्ब. आणि हा जो दुसरा ॲज आहे, हा दुसरा ॲज मोहित इज, हे जे सेंटेन्स आहे, मोहित इज हा क्लॉज आहे, याला जोडतंय, म्हणजे हा ॲज कंजंक्शन आहे. हे दिसतंय का सर्वांना? हा जो ॲज आहे हा ॲज काय आहे? कंजंक्शन आहे. हा जो इकडचा ॲज आहे, जो मोहितच्या आधीचा ॲज आहे, तो कंजंक्शन आहे आणि इकडचा ॲज जो आहे तो ॲडवर्ब आहे. सो हे आपल्याला कळायला पाहिजे. किंवा मी तुम्हाला आणखी एक एक्झाम्पल, सगळ्यांना माहिती असेल बघा, हे हार्डली had she come to class when all students started staring at her. Sentence बघा, hardly had she come to class when all students started staring at her. मग सेंटेन्समध्ये हा जो हार्डली आहे हा हार्डली ॲडवर्ब आहे, हा हार्डली ॲडवर्ब आहे. आणि हा जो वेन आहे हा वेन काय आहे? कंजंक्शन आहे. हा जो वेन आहे हा वेन काय आहे? कंजंक्शन आहे. हे सर्व तुम्हाला माहिती पाहिजे. कंजंक्शन विथ ॲडवर्ब हाच पॉईंट आहे. कंजंक्शन कोणता, ॲडवर्ब कोणता हे तुम्हाला कळलं पाहिजे. कंजंक्शन वर्सेस प्रेपोजिशन, मी तुम्हाला आधी पण सांगितलं की प्रेपोजिशन हे कंजंक्शन म्हणून पण यूज होतात, प्रेपोजिशन कंजंक्शन म्हणून पण यूज होतात. बिफोर प्रेपोजिशन पण आहे, कंजंक्शन आहे. आफ्टर प्रेपोजिशन पण आहे, कंजंक्शन पण आहे. त्यानंतर सिन्स प्रेपोजिशन पण आहे, कंजंक्शन पण आहे. ॲज प्रेपोजिशन पण आहे, कंजंक्शन पण आहे. पुढे बघा, आता हे टॉपिक्स बघा आहे फार महत्त्वाचे. टेन्स, ॲक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइस अँड डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच, यांच्यावर कंपल्सरी प्रश्न येतो, डायरेक्ट प्रश्न येतो. प्रश्न कंपल्सरी येतो, डायरेक्ट येतो. डायरेक्ट म्हणजे कसा? ॲक्टिव्हच्या वाक्याला पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कन्वर्ट करा किंवा पॅसिव्ह व्हॉइसच्या वाक्याला ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये कन्वर्ट करा. डायरेक्ट स्पीचच्या वाक्याला इनडायरेक्ट स्पीचमध्ये कन्वर्ट करा किंवा इनडायरेक्ट स्पीचच्या वाक्याला डायरेक्ट स्पीचमध्ये कन्वर्ट करा. अशा प्रकारचे डायरेक्ट प्रश्न तर तुम्ही खूप पाहिलेली असेल. हीच प्रश्न तुम्हाला प्रॅक्टिस करून जायचं आहे. टेन्सवर काय करायचं, तर टेन्सवर सेंटेन्स स्ट्रक्चरची प्रॅक्टिस करायची. टेन्स काय आहे? सेंटेन्स स्ट्रक्चरची प्रॅक्टिस करा आणि मिनिमम काय करा? 100 प्रश्नांची प्रॅक्टिस करा बघा टेन्सची. 200 ते 300 प्रश्न ॲक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइसची प्रॅक्टिस करा. 200 ते 300 प्रश्न तुम्ही डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचच्या प्रश्नांची प्रॅक्टिस करा. हे सर्व प्रश्न तुम्हाला गुगलवर पण मिळून जातील. हे सर्व प्रश्नांचं कलेक्शन तुम्ही मागच्या PDF वरनं पण करू शकतात किंवा हे सर्व प्रश्न आपल्या कोर्समध्ये तर ऑलरेडी आपण उपलब्ध करून देत आहोत. त्यानंतर बघा पॅराजंबल. पॅराजंबल हा TCSचा सर्वाधिक आवडता टॉपिक. TCSचा सर्वाधिक आवडता टॉपिक कोणता आहे? पॅराजंबल. पॅराजंबल म्हणजे काय? 1, 2, 3, 4, 5 सेंटेन्स तुम्हाला दिले जातील. त्या सेंटेन्सचा जो योग्य क्रम आहे तो चुकवलेला असेल, सेंटेन्सचा क्रम अयोग्य असेल, इनप्रॉपर ऑर्डरमध्ये सेंटेन्सेस असतील, त्यांना आपल्याला प्रॉपर ऑर्डरमध्ये आणायचं आहे. त्यांचा योग्य सिक्वेन्स आपल्याला लावायचा आहे, त्यांचा योग्य क्रम आपल्याला लावायचा आहे. मग योग्य क्रम लावण्यासाठी आपल्याला कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात किंवा योग्य क्रम लावण्यासाठी आपल्याला काय केलं जाऊ शकतं, तर बघा आपल्या कोर्समध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आधी काय करायचं? ऑप्शन्स ऑब्झर्वेशन करायचं. आधी काय करायचं? ऑप्शन्स ऑब्झर्वेशन करा. ऑप्शन ऑब्झर्वेशन केल्यानंतर कोणकोणतं ऑप्शन एलिमिनेट होत आहे, कोणकोणतं ऑप्शन एलिमिनेट होत आहे हे बघा. आता हे एलिमिनेट कशा पद्धतीने होतील, तर बघा एलिमिनेट 3 पद्धतीने होतील. एलिमिनेट 3 पद्धतीने होतात ऑप्शन. बघा
पॅराजंबलची अशी प्रश्न असतात की त्यांची सुरुवात कोणत्या ना कोणत्या शब्दापासून होते. मग काही शब्द ही अशी असतात की ज्यांची सुरुवात जर त्या शब्दांनी झाली तर ते पहिलं सेंटेन्स मुळीच होत नाही. ते पहिलं सेंटेन्स मुळीच न होणारे शब्द कोणकोणते आहेत ते ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेले आहे. त्यानुसार तुम्ही हे पहिलं सेंटेन्स नाही हे निश्चितपणे सांगू शकतात. त्यानंतर असे कोणकोणते शब्द आहेत की त्या शब्दांनी आपलं वाक्य सुरू झाल्यानंतर किंवा त्या वाक्यामध्ये तो शब्द आल्यानंतर ते शेवटचंच सेंटेन्स असणार आहे हे आपल्याला क्लिअरली कळतं. आणि तिसरा पॉईंट हा आहे की काही शब्द असे असतात की ज्यांचा वापर त्या सेंटेन्समध्ये झाल्यानंतर ते शब्द मुळात पहिली आणि शेवटची सेंटेन्स राहत नाही, ते कुठेतरी मधली सेंटेन्सेस राहतात. मग अशा परिस्थितीत आपण काही ऑप्शन्स एलिमिनेट करतो, नंतर लिंकिंग मेथडचा वापर करतो आणि आपलं पॅराजंबलचं उत्तर आपल्याकडे तयार असतं. आपला 1 ते 1.5 मिनिटामध्ये आपला पूर्ण पॅराजंबल जो आहे तो सोडवता येऊ शकतो. पूर्ण पॅराजंबलचं सेंटेन्स रीड करण्याची गरज पण नसते. सुरुवातीचे काही शब्द रीड केल्यानंतरही आपण पॅराजंबलचे प्रश्न सोडवू शकतो. प्रकार कसे कसे असतात बघा, एकतर PQRS जसं मी तुम्हाला सांगितलं तसं, किंवा मग पहिलं सेंटेन्स दिलं असेल, पहिलं सेंटेन्स दिलेलं असेल आणि खालची जी सेंटेन्सेस आहेत त्यांना योग्य क्रमामध्ये आणावं लागेल. पहिलं सेंटेन्स ऑलरेडी गिवन आहे की हेच पहिलं सेंटेन्स आहे, आता याच्या खालील जे 4 सेंटेन्सेस आहेत त्यांचा योग्य क्रम तुम्ही लावा. किंवा फर्स्ट अँड लास्ट सेंटेन्स दिलं जाईल. फर्स्ट सेंटेन्स पण फिक्स्ड आहे, लास्ट सेंटेन्स पण फिक्स्ड आहे, 2 सेंटेन्स फिक्स आहे. मध्ये जे 4 सेंटेन्सेस आहेत त्यांना आपल्याला शफल करायचं आहे, प्रॉपरली त्यांना लिंक करून शफल करायचं आहे, त्यांना प्रॉपरली आपल्याला ऑर्डरमध्ये आणायचं आहे. या प्रकारच्या प्रश्नांची आपण जवळपास 100 ते 300 प्रश्नांची प्रॅक्टिस करायची आहे. 100 ते 200ही भरपूर झालेत. 100 ते 200 आपण खूप सारे व्हिडिओज आपल्या ऑनलाईन कोर्समध्ये घेतलेले आहेत पॅराजंबलचे. खूप सारे व्हिडिओज आहेत. त्या सर्व व्हिडिओचा जर तुम्ही अभ्यास केला तर पॅराजंबल तुमच्यासाठी डोकेदुखी ठरणार नाही. कुठून अभ्यासायचे तर आपलंच ॲप आहे, डाउनलोड करून घ्या, कोर्स जॉईन करून घ्या. आता हे 3 टॉपिक्स आहेत, हे वेळेवर ठरतं की यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात का. बघा, कॉम्प्रिहेन्शन पण TCS पॅटर्नमध्ये विचारलं जाऊ शकतं, क्लोज टेस्ट पण TCS पॅटर्नमध्ये विचारलं जाऊ शकतं. परंतु आत्तापर्यंत आपल्याला फक्त WRDची जी परीक्षा झाली आणि PCMCच्या ज्या परीक्षा झाल्या त्या परीक्षांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की कॉम्प्रिहेन्शन आहे पण क्लोज टेस्ट नाही आहे. आणि आता रिसेंटली PCMCची जी झाली त्यामध्ये क्लोज टेस्ट विचारलं गेलं होतं. परंतु आत्ता ज्या आपल्या परीक्षा होणार आहेत या क वर्गाच्या परीक्षा आहेत आणि विद्यार्थी संख्या या परीक्षांसाठी जास्त असते, त्यामुळे आपल्याला जे प्रश्न विचारले जातील ते नॉर्मल प्रश्न विचारले जातील. जरी कॉम्प्रिहेन्शन विचारलं तरी स्टोरी बेस्ड कॉम्प्रिहेन्शन असेल किंवा सोप्या प्रकारचं कॉम्प्रिहेन्शन असेल, आणि क्लोज टेस्टही विचारलं तरी ते सोप्या पद्धतीचं असेल. मग क्लोज टेस्टसाठी आपल्याला 3 टॉपिक महत्त्वाचे आहे. एक, प्रेपोजिशन जर आपल्याला माहिती असेल तर क्लोज टेस्ट चांगलं सोडवता येतं. टेन्सेसचे स्ट्रक्चर चांगले येत असतील तर क्लोज टेस्ट सोडवता येतं. कंजंक्शन जर चांगले माहिती असतील, कंजंक्शनचा वापर, तर आपल्याला क्लोज टेस्ट प्रॉपर सोडवता येतं. आणि हे 3ही टॉपिक मी तुम्हाला सांगितलं की प्रेपोजिशनही महत्त्वाचा, टेन्सही महत्त्वाचा आणि कंजंक्शनही महत्त्वाचा. सो राहिलेल्या या वेळेमध्ये कमीत कमी आता आपल्याकडे किती दिवस राहिलेले आहेत, 70 दिवस राहिलेले आहेत. मग 70 दिवसांच्या या प्लॅनमध्ये 70 दिवसांचा हा जो प्लॅन असेल, या 70 दिवसांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला हेच टॉपिक अभ्यासायचे आहेत. तुम्हाला हेच टॉपिक्स अभ्यासायचे आहेत. कोणकोणते टॉपिक सांगितले ते सर्वांनी एकदा व्यवस्थित रिवाइज करून घ्या. आणि हे सर्व टॉपिक जर तुम्ही व्यवस्थित केले, यांचा बघा आधी तुम्हाला काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे. अभ्यास केल्यानंतर तुम्हाला काय करायचे आहे, रिव्हिजन करायची आहे. रिव्हिजन केल्यानंतर तुम्हाला काय करायचे आहे, जोपर्यंत एक्झाम होत नाही तोपर्यंत प्रॅक्टिस करायची आहे. सो पहिल्यांदा अभ्यास करा सर्व टॉपिक्सचा, त्यानंतर सर्व टॉपिक्सला 1-1, 2-2 वेळेस रिवाइज करा, नाहीतर तुम्ही विसरून जाणार. एकदाचे 2 वेळेस 1 वेळेस रिव्हिजन झाली की त्याला प्रॅक्टिसमध्ये घेत चला, म्हणजे हे अगदी व्यवस्थित होईल आपल्यासाठी. आणि इतकं जर तुम्ही केलं तर खात्रीने सांगतो की तुम्हाला मॅक्झिमम मार्क्स मिळतील. तुम्हाला मॅक्सिमम प्रश्न सोडवता येतील. तुम्हाला मॅक्सिमम प्रश्न जे आहेत ते सोडवता येतील. आणि 50 पैकी तुम्हाला 44 किंवा 46 प्लस मार्क्स मिळतील. 44 प्लस म्हणूया, 46 प्लस म्हणूया. इतकं जर तुम्ही केलं, जितकी प्रश्नांची संख्या सांगितली तितक्या प्रश्नांची तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल. कारण आपण जर पाहिलं तर बघा, मोठी जाहिरात आहे, कॉम्पिटिशन पण जास्त आहे,
पण मेहनत पण तितकीच लागणार आहे. तुम्हाला हार्डवर्क करावं लागेल, तुम्हाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल, तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागेल. दिवस रात्र तुम्हाला या सर्व पॉईंट्सचा अभ्यास करायचा आहे. इतरही विषय आहेत, तोही अभ्यास, अधिक हा अभ्यास सर्व विषयांचा, परंतु इंग्रजीचा तुम्हाला या टॉपिकचा चांगला अभ्यास करायचा आहे. सो सर्व विषयांचा अभ्यास करत असताना या विषयासाठी तुम्हाला ही पॉईंट्स आपल्या डोळ्यासमोर ठेवायचे आहे आणि या पॉईंट्सचा तुम्हाला चांगला अभ्यास करून जायचा आहे. निश्चितपणे तुम्हाला या परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळतील. सो चांगले प्रयत्न करा. आता खूप मोठी संधी चालून आलेली आहे, त्यामुळे आत्ता आपल्याला कोणत्याही प्रकारचे एक्सक्यूजेस न देता चांगला अभ्यास करा, खूप मेहनत करा आणि या सर्व परीक्षांना सामोरं जा. यश नक्कीच तुमच्याकडे असेल. सो आजच्या सेशनमध्ये आपण इथेच थांबतोय. थँक्यू सो मच. काही सजेशन असतील तर आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात. थँक्यू सो मच.